माळशेज घाट हे बघा इकडे. आणि इकडे मंदिर आहे का एक छोटासा खाली, तिकडनं रस्ता जातो. हा इथून का कुठून पुढून खाली रस्ता जातोय. हा हे बाई इथे इथे कमाने आहे इथं ईशावर रस्ता जाताना इथं खाली मंदिर आहे, मंदिरात जातं रस्ता आहे. जत्रा आहे जेव्हा बिवाला बसले बघ ना. हो जत्रा आहे यांची लोकांची. हे बघा यो तो मंदिर आहे का, आता बघला ना मी दाखवलं तो खालच्या दिशा ते दिशा. यो बघा यो तो मंदिर आहे का. चला घाट संपलेला अशा तऱ्हेने आपला. आपण आता घाटाच्या वरती आल्या. MTDC चा एरिया समोरचा हा समोर दिसतो तो MTDC आहे. या साईडला बघा समोर डॅम आहे. डॅम बघा पाणी कमी झालं नाही तर खूप पाणी असतो त्याला. अरे बापरे आंबा बघ किती लागले. रस्ता बघा किती सुंदर बनवले एकदम जबरदस्त भारी. एक नंबरवाला रस्ता बनवले एक नंबरवाला. पारगाव कुठला हे पारगाव गे आने पारगावला आले आता. समोर जो दिसतो ना समोर तो ब्रिज नाही रे बाबा बघा दाखवाच लागेल बघा आपल्याला. तो खालतून आहे ना ते हे करायला लागेल. सुंदर बघा यो गेला राईटला रस्ता समोर दिसतो ना तो लेण्याद्री 16 किलोमीटर इथून बघा समोर दिसतो. तिथं लेण्याद्री 16 किलोमीटर आहे. आणि ओझर 27 आहे. पुणे जुन्नरला तो रस्ता गेला जुन्नरला महाराजांच्या आपल्या शिवनेरीच्या किल्ल्याकडे. तो डॅम आहे का तो पूर्ण इथं इथपर्यंत टच झाला आहे का. तिकडनं त्या साईडून दाखवला ना मी तो यो. मगाशी बंद झाली ना एसी. इकडे बघा आता चालू झाली वापस. फ्लोचा आवाज बघा. मग असा बंद होता फ्लो. अचानक वापस ते लाईनिंगचे रस्त्यावर टर्निंगवर ते झेब्रा क्रॉसिंग टाकतात ना जाडे पट्टे ते टाकलं वापस झाली चालू एसी. आता लय बरा वाटतं. बाकी आता एसी नव्हती तर गरम होता आमच्या बालाला. तिकडे बघ आता टकल्यावर घामट्याचे नाकावर ना बायच्या घामोल्या उठल्या त्या बाहेर एकदा माझ्या घामोल्या बोलतो उठल्या वापस बोलतं. मी तर बरं ते थंडाव्यानं असतं तवर बरं ते या होता ना. चला बरं झालं तर चालू झाली. आता बंद नाही करायची आपण गाडी उभी ठेवायची चालू. 2 मिनिटं कुठं 5 मिनिटं अजून उभी ठेवू तशी चालू. इथे घरा पोहोचपर्यंत बंद ना करू. नाच कसं नाचत दाखवाय ना. याला बोलतो उलट्या येतात ना उलट्या येतात बोलतो याला. इकडे बघा कसा हे करतो बघा. हे बघ टांगऱ्यावरती गेलं ते शिटावं नाही हो असं उलटा नाचत होता. नाच ना आता. इनी घेतलं नाही ना दाखव जरा. इकडे बघा गाडीने दिसलं का तुम्हाला. इकडे बघा चिंबोर आहे ना चिंबोर आहे गाडीने बरोबर. इकडे बघा चिंबोर बघलं का गाडीने आम्ही बरोबर एकशे चिंबोर आहे ना तरी कावा भेटत गाडी फिरायला. हा नाही ना. इकडे बघा हिने चिंबोरी घेतली हातात. इकडे बघा चिंबोऱ्या कशा आहेत भारी आहेत नाही ना चावला. इकडे बघा हिच्या हातात चिंबोरी. वा 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 वा. बस चल ठेव चल. पैशांबी रस्ता पुढे गेलो ना आपण. आता कुठे आलो आपण बघूया बंकर वाटायला आलो ना. हे बघा आम्ही नेहमी जेव्हा येतो ना इकडं समोर बोर्ड दिसतो ना वायकर्स हॉटेल लेफ्टला दिसतो. इकडे बॅनर येईल बघा. आम्ही या हॉटेलमध्ये कधी पण जेवायसाठी प्युअर व्हेज आम्ही या हॉटेलला येतो. आणि इथून जो राईटला रस्ता गेला ना
राईटचा आहे बघा, यो हॉटेल वायकर आणि यो राईटचा गेला, यो गेला ओझर आणि शिवनेरीला रस्ता. आणि पुढची पण एक आणखी एक रस्ता. आता बंकर फाट्याला पोहोचले आपण. चला आता अजून आपल्याला कुठं पोहोचायचं आहे, पुढं एक आले फाटा यायचा अजून बाकी आहे बघा. यो ओझरचा बस स्टॉप आहे, ओतूरचा ओझरचा नाही, ओतूरचा बस स्टॉप आहे गाईज. बघा थांबा, आमची व्हिडिओ चालू आहे, लगेच तुम्हाला मी घेता कमी फक्त. आता ओतूरपर्यंत आलोय, एकदम फर्स्ट क्लास गाडी आणले मस्त, एकदम सावकाशपणे आणि मस्त छान आणले, एकदम आस्ती काय घाई नाही करता. वेळ लागू दे आपल्याला, पण त्याचा काय टेन्शन नाही आपल्याला. आपल्या कुठं मोठा तिथे जाऊन काय वाघाला मारायचं नाही. चला आता बघू पुढं, आता कुठपर्यंत जाऊ आपण. ईशान पुढं डायरेक्ट आले फाटा गाठू. आले फाटा आल्यावर आपण हा यो नाही, इथं सीएनजी नाही आहे, फक्त हे आहे सीएनजी आहे. नाही हा आहे इथं, हा योच ना ओतूरचा पंप तो सीएनजी. बरोबर हाच तो ओतूरचा सीएनजी पंप गेला. आणि एक सीएनजी पंप अजून इकडे आहे, तो मला वाटतं आले फाट्याला आहे, तो बी दाखवता तुम्हाला. रोडला असाच आहे तो, बघूया चला. हा बाबू महानगर नाही, यो पण महानगरच आहे. हे बघ, हे पंप असं ना सीएनजी, हे यांचे एकच समोर तिथं आले बघ तो पंप समोर पुढचा, तिथंच आहे तो. टोल रोड आहे, टोल रोड. हा हे बघा आपला फास्टॅग आहे ना आपल्या ह्याच्यात, मी रिचार्ज वगैरे केले त्यान मी. काय नाही जास्त, फक्त 55 रुपये आहे फक्त. टोल नाका इकडचा लोकल. जाऊ दे पुढे, अजून थोडीशी जाऊ दे पुढे, बस झालंच काय. चल मग गाडीचा नंबर आहे ना आपला तिथं. इकडे बघा आता इथं रस्ता आहे ना, इथून रस्ता संगमनेरला गेला, अहमदनगरला सरळ लेफ्ट मारला का नाशिकला. हे समोर दिसतो ना ब्रिज, इथून लेफ्टला गेला नाशिकला रस्ता आणि संगमनेरला, आणि सरळ गेला हा आपला नगरला, आणि हा राईटचा गेला पुण्याला. आणि इथंच पुढं बायपासला या थोडा 200 मीटरवर एक सीएनजी पंप आहे. सो आपली गाडी डिझेल आहे तर आपल्याला काही गरज ना. तेव्हा इकडनं गेलं ना का 200 मीटरवर पुढे तिथं पंप आहे, तिथं सीएनजी पंप झाले. चला कधी इकडे आले कोणी सीएनजी वगैरे रिक्षा वगैरे 4 व्हीलर तर जावा, इकडे आहे. अजून इथून थोडा पुढे गेल्यावर पण एक सीएनजी पंप, म्हणजे इथं जागेत आता 4-5 पंप झाल्या, त्यामुळे काही टेन्शन नाही आता इकडे. बघा आता आपण आले फाट्याला आलो. यो आहे आले फाटा. हे बघा तुम्हाला सीएनजी पण बोलून मी आणखी एक आहे तो. हे बघा इथं इकडे आता बस जवळ आता येत आहे तर मला हा 4था सीएनजी पंप दिसला का, दाखव तुम्हाला. इथं नाव दिसतंय सीएनजी पंप. हे बघा यो एक इथं सीएनजी पंप झाले. इथं इकडे आले ना तर इकडे टेन्शन नाही, सीएनजी भेटेल इकडे. प्रेशर तर माहित नाही इकडे काय कसं काय ते. आणि इकडे बघा आले फाट्याचा बाजार भरले. आम्ही पहिले इथूनच जाताना काय बी घेऊन जायचो, संध्याकाळ झाली ना थोडी 7 वाजले का, मग इथूनच सर्व काय घेऊन जायचो आम्ही, म्हणजे काय लागत असेल ती भाजी बिजी आम्हाला. यो समोरचा बस स्टॉप होतो, यो आले फाट्याचा बस स्टॉप आहे का, बस डेपोच आहे, बस डेपोच आहे का आले फाटा बस स्थानक. आणि यो गेला संगमनेरला रस्ता, इकडनं पण जातो. आणि परत यो नाशिकला पण गेला, नाही यो राईटचा गेला रस्ता पुण्याला, तो रस्ता गेला पुण्याला. आणि इकडनं आपण आता चालल्या आपला याला बेल्ल्याला चालले आपण आता. चला पुढे दाखवतो आपण कुठे जाणार आता. यो आम्ही आता बेल्ल्याच्या आतमध्ये घुसलोय. यो बेल्ल्याचा बायपास रस्ता. आता इथून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. यो लेफ्ट मारला का पुढे जाऊन आपल्याला वापस एक राईट मारायचा ना बाप्या.
हे मारुतीचं आता इथे आहे का ग? गव्हाणेवाडी बघा कसं मंदिर आम्ही बघलंच नव्हता. म्हणजे आपल्या एरियात हा आपल्या एरियात नाही असा मोठा किती बघ ना तो किती मोठा मंदिर आहे बघा इकडे बघा मोठा मंदिर आहे. राईट घे एकदा या रोडनी गेलतो ना आपण माहित नव्हतं माहित नव्हतं तेव्हा आम्ही तेव्हा या समोरच्या रस्त्याने गेलतो. आता राईट मारत आपल्याला यो आला बेल्ल्यांच्या रस्ता बाजारांच्या आणि आपण आता इथून पुढून जाऊन वापस एक लेफ्ट घ्यायचा आपल्याला. हे बघा मुक्ताईचं मंदिर आहे मोठं मंदिर आहे बघा रास मोठं मंदिर आहे. आम्ही फक्त हा ब्रिज लक्षात ठेवलेला आहे. हा रस्ता आता का हा ब्रिज आला ना का इथून लेफ्ट मारायचा म्हणजे हा रस्ता आपल्याला तिकडं पारनेरला जायचा रस्ता आहे हा का. चला जाऊ आपण इथून आतमध्ये आता. हे बघा फर्स्ट वय सेकंड फर्स्टला घे ना मग एवढं हे करापेक्षा. जर्सी गाय यांच्याकडे जर्सी तुम्हाला संध्याकाळची दाखवता. आपल्या तिथं पण आहेत दादाची इथं जर्सी गाय आहेत दुसऱ्या आहेत जर्सी गाय आहेत. चल आता आपण थोडा वेळेला पुढे जिथं थांबू. आता कुठं जायचं आपल्याला आलकुट्टीला जाऊ आता ना तेव्हा आपण थांबू आता. इकडे बघा आणि इकडे या साईडला बघा पूर्ण त्या सगळ्या पवनचक्क्या बघा किती लाईनशीर दिसतात. अख्ख्या डोंगरावर त्या पवनचक्क्या तिकडे पूर्ण याच्या पवनचक्क्या बघा किती कमी पवनचक्क्या त्या इकडे बघा लाईनशीर पवनचक्क्या त्या पार इथपर्यंत बघा 1 2 3 4 5 6 7 8 2 3 पवनचक्की असतो लाईट निर्माण करते ते फिरले तशी लाईट आहे. अरे त्याच्याने लाईट तयार होते लाईट फिरतात त्या. आता इथं वारी तिथे गेल्यावर जोरात फिरत असते गावात किती फिरत असते. इथून आता आपल्याला राईड घ्यायचा आहे. राईड घ्यायचं आपल्याला बात बरोबर आहे. शिरूर पारनेर निघोच मटन नको चिकन होय. इथं राईट साईडला दुकान आहे ना राईटला गेलो ना का पुढे आहेत ती दुकान राईट मारतो नको चल ना मी ना दाखवतो त्यांना. जास्त होईल म्हणून विचार असं काय मग विचार आजीला विचारा. हा जा विचारून बी ये जा. कोथिंबीर आवडली हिला नैनाला मस्त कोथिंबीर थांब. अरे यार काय झालं थांब. आंबे बघता इकडे बघा वडाच्या झाडांची हे बघा किती भारी आहे नजारा भारी आहे ना. वडाची झाडं बघा कशी दोन्ही साईडला. हो लेडीज चालवते बाई ती गाडी ड्रायव्हर शिकत आहे. आता आपण कुठं आले आता नाही ना देवी भवरे फाटा आले. देवी भवरे फाटा हा दुकानं बघा कशी आहेत नाही. आणि ह्यो रस्ता कुठे गेला निघोजला ना ईशान्य जातो ना आपण. ईशान्य रस्ता तिकडं निघोजची देवी आहे ना आपण तिथं चालेल ना मलगंगा तिचीच बहीण इकडे पण आहे. हे बघा समोर तिथे त्या फाट्यावर तिथे लिहिलेलं आहे बघा. थांब बघा हे बघा तिथे लिहिले बघा. आता ना दाखवता ना चल जाऊ दे. आता ईशा वड जिरेला आलो आपण आता इथून थोडासाच लांब राहिले आपल्याला. एक टन वर असेल ना मला आता 1 टन आला काय आता येईल ना आपल्याला.
आता एक पुढचा टर्न मारला ना का मग लगेच आपल्याला येईल. चला दाखवतो तुम्हाला. झालाय चालू. मागच्या वेळेस चालतो तेव्हा काम चालू होता. एक नवीन पेट्रोल झाले. बरं इच्छा नाही गावच्या इच्छा इथे यायला. तवरा तिकडे जायपेक्षा का मला तिकडे समजा डिझेल लागत असलं तर इथं झाला का पारनेरला. यो इच्छा इथं बरं आहे ना. जागेच आहे ना इच्छा. किती असेल 2-3 किलोमीटर असेल ना यो. एकदाची फायनली आपण आलो इकडे गावात. बघा त्यांचा गावाची कमानी श्री मलगंगा प्रसन्न श्री क्षेत्र चिंचोली हा त्यांचं गाव आहे. आम्ही इकडे बघा या दुकान इकडच्या या दुकानात आम्ही येतो. इथं काय बी घ्यायसाठी. बघा रस्ता गावातला कसा आहे. टोटल 220 किलोमीटर चालली ना गाडी. 220 किलोमीटर झाली गाडी. मंदिर दाखवलं ना. मंदिराकडे जायचा रस्ता इकडे. याच रस्त्याने आपल्याला जायचं आहे. इकडची पोरं मोबाईलवर खेळतात ना. ही लोक बघा कशी इकडची पोरं खेळतात स्वतः. नंतर आपलीकडची पोरांच्या हातात मोबाईल लागतात. इकडची पोरं खेळतात. इकडे बघा आहे काय आपलीकडची एवढीचे पोरांना मोबाईल लागते. यांना ही पोरं बघा सायकल आणि यान खेळतात. बघा इकडे बघा धावताम बघा कशी. हो रातचा टाइम असला की इकडे सस बिस दिसतात. तिकडे बघा किती मोठे शेतात इकडची. एक आहे ना ऊस आहे पण नाही ना. अच्छा गायांचा खाना आहे का. मामा सगळे सायकल यांना तोडली. एक महिने काय होते निकिता बोलता पाहण्याची. आमच्या कुठे हे करत. आम्ही पोहोचलो इथं. आता तुम्हीच घाला बरं आम्हाला काय घालायचं त्या. आम्ही नाही करणार आता. हॅलो इथं वाघ बोलता का तेव्हा नाही ना दिसला था. गेल्या वेळेस नाही दिसला तर इथं वाघ. हा इकडे बघा रस्ता दिलाय ना. इकडच्यात येत होता तो वाटच बघ होता नाही ना का इथं. ओला ना तो मग. ही बघा इथे बावडी बघा. ही एवढी पाणी लागले का नाही ते पण ना माहिती आहे ना. हाय पाणी. वायरी कसला टाकला. अच्छा ही नवीन लाईन टाकली इकडे 3 फेज सिंगल फेज आहे. 1 2 3 4 लाईनी टाकायच्या त्याच्यावर. अरे इथं यो घर बी बनवला आता नवीन. हे बघा यो एक घर नवीन झाला. पहिला इथे एकच दादाचा घर होता नाही. एक समोरच्या बाजूला घरा होती आणि राईटचा बंगला दिसतो ना. यो बंगला यो होता एक फक्त. आता फक्त दादाची तिथं बांधल्यापासून बघा तुम्हाला दाखवतो कुठली घरं बांधली. इथं मागे दाखवला तो एक घर झाला. एक इथं समोर दिसतं ना यो एक घर झाला. आणि तिथं समोर तो एक दिसतं घर तो एक झाले. पहिला एक इथे 2च घरं होती. आता बघा यो समोरचं दिसतं ना व्हाईट व्हाईट वाला घर. ती बघा ते दिव्या बघायला आली आम्हाला. तिकडे बघा दाखवतो आम्हाला. इकडे बघा आंबे बघा कसे आहे. तुम्हाला जोरा थांबा उतरू द्या मग दाखवतो तुम्हाला आंबे. जाम काही वेळ. इकडे बघा ती लांबच हात करतो बघ दिव्याला आमच्याच हात करतो.
चला इकडे बघा हिला आमच्याच हात करतो बघले. शिलपाट्याच्या 11 वाजता निघलो तो. आता वाजले किती माहितीये का? इकडे बघा 6:30 वाजले ना. 11 वाजता निघलो तो. 4 तास काय बघा. शेटी ही बघा ही बघा ही बघा आलो तर बघा ही बघितलं शेटी. इकडे बघा आले तर बघा इकडे बघा. हो 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 जे हो जे. हे बघा यांची ही जर्सी काय बघा. संध्याकाळी दाखवतो तुम्हाला मी. आणि ते बघा तो पिल्लू झाले बघा. संध्याकाळी दाखवतो यांचं दूध कसं करतात ना. आप्पा बरे आहे ना? हे बघा हे आप्पा आमचे. चल शिडी. आंबे बघा इकडे बघा तुम्हाला दाखवतो आता. इकडे आलो ना इकडे बघा आंबे बघा. हे बघा आंबे पूर्ण आंब्याने भरले बघा आतमध्ये. अख्खा भरले आंब्याने. हो अजून दाखवता. काढलं सामान काढ. अरे तिकडनं काढता ना. काढचं काढ आता. राहू दे काढ. ही पनवेल से आली काय? जल्दी जल्दी बोल पनवेल निकलना है. इकडे बघा अजून आंबे. हा यो यो मोगऱ्याचा झाड बघा. मोगरा. इकडे बघा आंबे बघा आंबे. आता मस्त वेगळी आपण नंतर आंबे काढू चकना बनू. असा थंड्याचे थंडा बार डिनर वाला आपली थम्सअप टेस्ट ऑफ थंडा. बघा अजून घर दाखवायचं बाकी आहे ना. आंबे बघा इकडे बघा आंबे किती आहे कलमाला. पूर्ण लोम वाकले झाड तो वाकले पूर्ण. हे बघा यो घर आपला. वहिनीने तिकडच्या आणला गाईला चारा. चला या मी दाखवता. आपण आतमध्ये घरात घुसलोच ना अजून. हे बघा आतमध्ये घर माझं बघा. हा किचन आहे. बाथरूम संडास बेडरूम आहे. अजून टेरेसवर नंतर जाऊ आपण. आता बंद असं टेरेसमध्ये पण भारी दिसतं. एक खोलचं ती खोल आपण टेरेसवर जाऊ बघू ताई. चलो टेरेस पर जाएंगे अपन अभी. या आणि रातचे पण झोपाचं आपल्याला इकडेच टेरेसवर. इकडे बघा कसा नजारा इकडचा ना एक नंबर. अरे बा आता मागे आलतो ना आम्ही तेव्हा यो शेत अख्खा लवलेला होता का याई. तर आता यो कडले बघा. आणि ईशान इकडे या साईडला मंदिर आहे. तेव्हा आपण नंतर जाऊ सकाळी जाऊ मंदिरावर. आता बघा आता काय लावलेला इथं काहीतरी गायांचा खाना लावलेला वाटतं. गुरांचा खाना. इकडे बघा वरती. तेव्हा यो घर आहे ना यो घर आता बनले व्हाईटवाला दिसतं. तो पहिला यो घर होता ना. यो दादानी बनला ना घर तेव्हा फक्त यो समोरचा हाच घर एक होता छोटा भाईटा घर. त्याच्यानंतर एक तो घर होता. तर याच्या बाजूला व्हाईटवाला ना यो नवीन बनले आणि यो नवीन बनले आता. आणि पुढे एक दाखवला तो एक. जबरदस्त आहे ना इकडचं वातावरण. सकाळी तुम्हाला दाखवता चालला ना सकाळी एक नंबर रे मजा येते. सकाळी एक नंबर मजा येते. इकडे बघा तो बघा दादा आला आता. दादा कसा टाइम लागला आम्हाला. नवीन रेकॉर्ड झाला. हा आता बिंदास काय टेन्शन नाही आपल्याला. झालं रेडी तो ट्रेन झाला आता. दादा आला आता. दादा कामावर दादा कामावर जाऊन आला. चला जाऊ खाली आता. इथं रातची झोपू मस्त की साफ करून झाडू बिडू मारू. इथं झोप मस्त येईल. हा इकडे झोपू आपण. चला खाली आता. आता आली तर लसूण सोलतं. वहिनी मासे साफ करते. आणि दादा आताच कामावर जाऊन आला ना. त्यांनी जो गुरांना चारा घेऊन आला येता यांचा इथं खेळ चालू झाले. हा का हे बघा अजून एक जोडी आलेली इकडं. ही तर पहिलेच होती. ही एक आली आता. आम्ही आल्या म्हणून भेटायला इकडे. आम्ही आल्या म्हणून ही पण आली नाही का. हा आम्ही आलो नव्हतो ना मागे म्हणून ना ती आली.
दादा कसं दूध काढतो बघा इथे. इकडे मशीननी दाखवून सांगतो ना तुला. हे बघा इथं मशीन लावलेली आहे, मशीननी काढतात दूध. हा दादाने बरोबर ओळखलं, मला युट्यूबला टाकायचं. ही मशीन लावलेली आहे आणि इकडे दादा हाताने काढतो. इथे दादा हाताने काढणार आहे ना दादा. हा नाही मशीन लावायची, काय पाणी येते. हा मशीन काढायची पण फक्त हे करतो त्यांना पाणी येते. अच्छा हे सर्व आहे ना दादा. इथे आता आहे ना मशीनच लावतो. कसं हाताची मेहनत वाचते ना मशीन असल्यानंतर. जो काम हाताने होतो तो काम मशीन करते. एक टायमाला आपण एकाच याने करतो, पण तिथं ते 4 हे लावलेलं मशीन त्याला. स्वीटी स्वीटी हे बघ बघितला, ही नुसती हे करते यासाठी. उड्या मारते ना अंगावरती, दुसरं काही ना. या अंगावर उड्या मारते. डोळे बघ कसे दिसतात ना हिच्या. स्वीटी बघितला अंगावर उड्या मारायची नुसती धडपडते ती. बाईक राईड घेतली इकडे आलोय तर. कारण इकडे गावा इकडे आलो ना तर इकडे हीच मजा लय असते फिरायची रात्रीच्या बाईक वरती ना रे बाब्या. रातचे ससे विषय दिसतात ना का इकडे. सर्व ससे हरण, परत त्याच्यानंतर ये मोठे डॉन, मोठे ये काय बोलतात त्याला, काय लांडगे वगैरे. तरस म्हणलं तिकडे. चला रात्रीची मजा बघा फिरायची इकडे. आता गावात गेल्यावर दाखवता का तुम्हाला. इकडे बघा पप्प्या, मी, डुकू आम्ही तिघं निघल्या बाईको मस्त वेगळी. रातची फिरायची मजाच वेगळी असते इकडे. इकडे बाईक घेऊन फिरतो आम्ही. गाडी उभी करतो. कधी कधी जर पारनेरला जायचा असला तर मग गाडी घेऊन जातो, नाही तर आपला बाईकवरच मस्त विकी फिरतो आम्ही. बघा इकडं तिथून गाव स्टार्ट झाले. गावात दुकानं बघा इकडे. यो एक दुकान आहे आणि आम्ही जातो इकडे पुढे दुकान आहे. आणि इकडे ही दूध डेअरी आहे. दूध डेअरी इथंच आहे ना, हीच ना. मागे गेली दूध डेअरी मागे गेली. हा इथे दूध डेअरी समोर. ही समोर दूध डेअरी. दादा दाखवतो तुम्हाला. इथं चाललोय दुकानात. दाखवतो तुम्हाला दुकानामध्ये. आपलं दुकान हे आहे नाही रे, तुषारचं दुकान. हा तुषारचं दुकान. त्याचे वडील आहे त्या दुकानात तुषारच्या. इकडचं दुकान म्हणजे मॉल यांच्या इकडचं. हे बघा घेतलं थम्सअप आणि हे सर्व काय दुकानामध्ये. हाताने घेतलं आपलं सामान मस्त पैकी. तुम्हाला थंडा कुठे तो चालेल ना थम्सअप. हा चालेल ना. आपण थम्सअप पार्टीवाला येणार आहे. चला दादाची गाडी आपल्या. आता असा या दुकानातून आम्ही निघलोय मस्त तिघं. मी आणि आम्ही घेतलं आहे यातून थम्सअप आणि दुसरा घेतला आम्ही आम्हाला स्प्राईट. आणि इथं समोर तुम्हाला दाखवतो मुले होते तर तिथं चावल्या पाहायला. ही दूध डेअरी आहे. ही दुधाची डेअरी इथे आहे. दादा पण नाही येणार आता इथं दूध डेअरी टाकायची. दूध दादाची आहे. यो एक दुकान आहे इथं. सो जेवण वगैरे झालं आमचा. आता आम्ही इकडे बघा टेरेसवर झोपायला आलो सगळी. आम्ही सगळी आता टेरेसवर झोपणार. डुगू, आदू, मी, बाय बी सगळे ती लोक जातात तिकडं. आम्ही आता इकडे झोपणार. सो तुम्हाला सर्वांना गुड नाईट. उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.